ज्या कॅटेगरीज वापरतात त्या प्रामुख्याने मार्क्सवादाच्या तत्वज्ञानातून येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आंबेडकरवादांच्या सुद्धा संकल्पना त्या ठिकाणी परिभाषा ते वापरून जाती व्यवस्थेच्या संदर्भातला इतिहास उलगडून दाखवण्याचा, जाती व्यवस्थेचा संघर्ष उलगडून दाखवण्याचा मार्क्सवादाचा आणि आंबेडकरवादाचा त्या ठिकाणी आधार घेताना आपल्याला दिसतात. मार्क्सवादाच्या तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये ते मांडत असताना एक वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यांच्या समोर दोन समाज आहेत. जेव्हा वर्गाच्या संदर्भातली ती मांडणी करतायत तेव्हा ते वर्गीय समाज म्हणून भारताच्या संदर्भामध्ये बघतायत. ते जगातल्या वर्गीय आकलनाच्या संदर्भात नकार देत नाही. ते सांगतायत की जगातला वर्ग तसाच आहे, तो रिलेव्हंट आहे, त्याचं वर्गीय आकलन आपण नाकारू शकत नाही. परंतु भारताच्या संदर्भामध्ये जेव्हा विशेषत्वाने आपण जेव्हा विचार करायला लागतो त्या अनुषंगाने ते मार्क्सवाद्यांची त्या ठिकाणी चिकित्सा करायला लागतात. मार्क्सवादाच्या तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये सुद्धा चिकित्सा करत असताना मार्क्सवादाच्या ऐतिहासिक भौतिकवादाची तत्वज्ञानाची जी कमी दाखवतात त्या ठिकाणी त्यावेळेस ते सांगतायत की मार्क्स ऐतिहासिक भौतिकवादाचा जो गाभा आहे तो गाभा हा महत्वपूर्ण आहे आणि ती अन्वेषण पद्धत जी आहे ती महत्वपूर्ण आहे आणि तीच भारताच्या इतिहासाच्या उदय विकास असताचा उलगडा करून दाखवू शकते असं शरद पाटील त्या ठिकाणी मांडतात. म्हणून शरद पाटलांचा जो उद्देश आहे ते वर्तमानातलं वास्तव उलगडण्याचा आहे. वर्तमानामध्ये जे अरिष्ट निर्माण झालेलं आहे ते अरिष्ट काय आहे नेमकं? ते वर्गीय आहे का ते जातीय आहे? ते वर्गीय आहे हे समजून जे डावे त्या काळामध्ये जे विविध संघर्ष करतायत किंवा आंबेडकरवादी पक्ष संघटना जे काम करतायत त्यांच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचा एक दृष्टिकोन घेऊन हे तत्वज्ञानात्मक कूच करतायत किंवा आंदोलनात्मक लढाई करतायत त्यांची जी कोंडी निर्माण झालेली त्यांच्या त्या तत्वज्ञानाच्या एकूणच दृष्टीमुळे झालेली आहे असं शरद पाटील त्या ठिकाणी मध्यवर्ती मांडतात. त्यांनी 1970च्या दशकामध्ये दलित पॅंथरची पुन्हा आम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी चिकित्सा केली आणि दलित पॅंथरची चिकित्सा करत असताना त्यांनी दोन दृष्टिकोन महत्वपूर्ण मांडले. आणि हे महत्वपूर्ण का की 1970च्या दशकामध्ये दलित पॅंथरचाच का उदय होतो? दलित पॅंथर अशा कुठल्या सामाजिक आणि आर्थिक पृष्ठभूमीवरती दलित पॅंथर नावाची एक चळवळ किंवा विचारधारा किंवा तत्वज्ञान म्हणून समोर यायला लागतं हे समजून घेण्याकरिता ते दोन दृष्टिकोन त्या काळामध्ये दलित पॅंथरच्या उदयाच्या संदर्भात मांडतात.